ढोकळा करताना व्यवस्थित फुगत नाही, फुगला तरी मग त्या ढोकळ्यावरती लाल डाग पडतात. असं जर तुमच्यासोबत होत असेल किंवा ढोकळा जाळीदार होत नाही असंही होत असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे. आज आपण दही, इनो, खाण्याचा सोडा काहीही न घालता एकदम कापसा इतका मऊ असे आपण हे छोटे मिनी ढोकळे बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. प्रमाणही तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगते. तर अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. एकच वाटी किंवा कप सेट करून द्यायचा आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून इथे घालत आहोत सिट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व. हे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल. जर लिंबूसत्व नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी काही हरकत नाही. त्यानंतर अगदी चिमूटभर मी या पाण्यामध्येच हिंग घातलेला आहे. 2 चमचे आपण साखर घालणार आहोत. त्यानंतर आपण या पाण्यामध्येच म्हणजे हे पाणी तयार करून घेणार आहोत. अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे. या पाण्यामध्ये जर आपण असं मिक्स करून घेतलं तर आपल्या ढोकळ्याला लाल डाग पडत नाहीत. त्यानंतर आपण या पाण्यामध्ये 2 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने तेल घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर हळद घातली आहे. हळद खूप जास्त घालायची नाही. हळद जर जास्त झाली तरीसुद्धा लाल स्पॉट आपल्या ढोकळ्यावरती पडतात आणि मग ढोकळा तो दिसायला छान दिसत नाही. आता आपली साखर, लिंबूसत्व, मीठ सगळं साहित्य व्यवस्थित या पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपण छान याला फेटून घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर आता मस्त हे आपलं ढोकळ्यासाठीचं पाणी तयार झालेलं आहे. आता आपण हे 2 मिनिटासाठी बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण ज्या मोल्डमध्ये आपल्याला म्हणजे मिनी ढोकळे करायचे आहेत आप्पे पॅनमध्ये, तर तुम्ही इडली पात्रात करू शकता किंवा मग मोठा असा कुठलाही डबा घ्या, स्टीलचा, ॲल्युमिनियमचा टिन घ्या, केकचा टिन घ्या. पण आज मी मुलांसाठी विशेषतः डब्याला देण्यासाठी अशा पद्धतीचे हे ढोकळे बनवणार आहे. त्यासाठी मी इथे छोटा आप्पे पॅन घेतला आहे. त्याला तेल लावून ग्रेसिंग करून आधीच ठेवायचं म्हणजे ऐनवेळी गडबड होत नाही. त्यानंतर परत वळूया ढोकळ्याच्या मिश्रणाकडे. तर आता जे पाणी होतं त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी वापरलं होतं. त्यासाठी आपल्याला 1 वाटी इथे बेसन वापरायचं आहे. तर बेसन तसंच न घालता आपल्याला चाळून वापरायचं आहे. म्हणजे बेसनामध्ये कधी गुठळ्या किंवा चण्याच्या डाळीचे कण येतात. त्यासोबतच आपण इथे 2 चमचे बारीक रवा घालतो आहे. तर रवा घातल्यामुळे ढोकळा आपला मस्त जाळीदार होतो. भरपूर अशी आतमधून जाळी पडते आणि बऱ्याचदा ढोकळा ओला होतो ना, तसंसुद्धा होत नाही रवा घातल्यामुळे. तर त्यासाठी आपण इथे 2 चमचे रवा घातला आहे. व्यवस्थितपणे रवा आणि बेसन आपण इथे चाळून घेतलं आहे. प्रमाण खूप जास्त सोपं आहे. 1 वाटी बेसन असेल तर 2 चमचे रवा घ्यायचा, अर्धी वाटी पाणी घ्यायचं. अजून एक्स्ट्राचं पाणीसुद्धा घालण्याची तुम्हाला इथे गरज पडणार नाही. इतकं परफेक्ट प्रमाण तुमच्यासोबत मी दिलेलं आहे. आता छान मस्त याला फेटून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहता कामा नये. एकदम छान स्मूथ असं बॅटर झालं पाहिजे. हे इथे लक्षात ठेवा, कारण जर गुठळ्या झाल्या तर आपला जो ढोकळा आहे व्यवस्थितपणे फुगणार नाही. आतमध्ये त्या गुठळ्या तशाच राहतील. तर आता मस्तपैकी मी 5 मिनिटांपर्यंत छान हे मिश्रण फेटून घेतलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मंडळी, आपण इथे अजिबात खाण्याचा सोडा वापरलेला नाही आहे किंवा इनोसुद्धा आपण याच्यामध्ये शेवटी घालणार नाही आहे, दहीसुद्धा नाही. रवा याच्यामध्ये घातलेला असल्यामुळे फक्त 5 मिनिट आपल्याला हे ठेवून द्यायचे मंडळी, कारण रवा थोडासा भिजायला वेळ लागतो. रव्याचे कण छान 5 मिनिटानंतर फुलून येतात. झाकण उघडल्यानंतर आता मी इनो सुरुवातीलाच म्हटलं तसं इनो घालायचा नाही. पण जर तुमच्याकडे जे मी घालणार आहे ते नसेल तर तुम्ही इनो घालू शकता. पण आज मी इथे इनोच्या ऐवजी वापरणार आहे, केकमध्ये वापरतात ती बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर किती घालायची? तर बेकिंग पावडर आपल्याला पाव चमचा घालायची आहे. हो, जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल ना मंडळी, तर तुम्ही काय करायचं आहे, इथे अर्ध सॅचेट म्हणजे अर्धा चमचा तुम्ही वापरायचा आहे इनो. कारण इनो इझिली सहज मिळतो. पण बऱ्याच जणांचं असतं की मुलांसाठी इनो नाही वापरायचा आम्हाला, तर मग काय वापरायचं, तर बेकिंग पावडर वापरून तुम्ही मस्तपैकी हा ढोकळा बनवू शकता. बेकिंग पावडर घातल्यावर मी 1 चमचाभर पाणी घातलं आहे. व्यवस्थितपणे छान फेटून घेऊया. मस्त मिश्रण बघू शकता छान फुलून आलेलं आहे. आता लगेचच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपण जे आप्पे पात्र तयार करून ठेवलं आहे त्यामध्ये 1-1 चमचा अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. मुलांसाठी बनवते आहे म्हणून मी इथे आप्पे पॅनचा वापर केला आहे. आणि आजचा जो ढोकळा आहे मंडळी, आपण अजिबात वाफवून घेणार नाही आहे, तर 5 मिनिटाच्या आत याला केकसारखं फक्त आपण बेक करून घेणार आहोत. आता हे सगळं मिश्रण आपण मोल्डमध्ये घातलेलं आहे. त्यानंतर आपण गॅसवरती एक नॉनस्टिकचा पॅन किंवा जुना तवासुद्धा ठेवू शकता. तो तवा आधी 2 ते 3 मिनटासाठी गरम करायचा आहे आणि त्यावरती हे आप्पे पात्र अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मोजून फक्त आपल्याला 4 ते 5 मिनटं, कमीत कमी 4च मिनटं ठेवा. कारण आता आपण इथे पाणी घातलेलं नाही आहे, तर खालून आपले ढोकळे थोडेसे करपू शकतात, म्हणून आपण तवा ठेवलेला आहे. तर जवळपास इथे 3 मिनटं झालेले आहेत. तवा छान व्यवस्थित गरम होता. 3 मिनटानंतर बघू शकता मी टूथपिक याच्यामध्ये घालून बघितली, एकदम छान क्लीन आली आहे. म्हणजे ढोकळा आतपर्यंत व्यवस्थितपणे शिजलेला आहे. आता आपण ढोकळ्यासाठीचा तडका किंवा ढोकळ्यावरती जे पाणी घालतात, गोड पाणी, फोडणीचं पाणी,
ते आपण इथे तयार करणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये इथे थोडंसं तेल घातले, मोहरी घातली आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत, भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे आणि जवळपास 1 वाटी भरून मी पाणी घातले. त्यामध्ये 2 चमचे साखर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घातले. पाण्याला छान उकळी आली की पाणी आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि हलकंसं कोमट पाणी झालं की या ढोकळ्यावरती अशा पद्धतीने आपण हे टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीचे हे मिनी ढोकळे आप्पे पात्रात बनवलेले ढोकळे आहेत. मुलांना खूप जास्त आवडतील. अजिबात हा ढोकळा कुठेही लाल होत नाही, लाल याच्यावरती स्पॉटसुद्धा येत नाहीत. तर हा जो ढोकळा आहे मंडळी, तुम्ही मुलांच्या डब्यासाठी नाश्त्याला बनवू शकता. मस्त लागतो आणि किती जास्त मऊ सॉफ्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही. अगदी कापसा इतका मऊ होतो. आणि जर तुम्हाला नॉर्मली वाफवून घ्यायचं असेल तर तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये खाली पाणी ठेवा, वरती एक स्टीलची जाळी ठेवून त्यामध्ये 12 ते 15 मिनटासाठी हा ढोकळा तुम्ही वाफवूनसुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.